नमस्कार. शासन आपल्या दारी लाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आष्टी तालुका परतूर जिल्हा जालना येथे उपासन स्थळी आज आम्ही आलेलो आहोत. तर आज आष्टी येथे 6 तरुण जे मराठा बांधव आहेत ते आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत. तर आज आपण त्यांच्याशी सविस्तर चर्चा करणार आहोत. तर आज आपल्याबरोबर राहुल गायके आहेत. तर आपण नेमके कोण कोण इथे आमरण उपोषणासाठी बसलेला आहात आणि आता यापुढील आपली जी आमरण उपोषणाची जी स्थिती आहे ती कशा प्रकारे आहे. आज आम्ही मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ आष्टी व कोकाटे हातगाव सर्कलमधनं 7 मराठा बांधव बसलेलो आहोत. मनोज सोळंके, बालाजी मोठे, जनाभाऊ ढवळे, कृष्णा वाशिंबे, रंगनाथ मोरे व रमेश शेंडगे असे 6 बांधव बसलेलो आहोत. आमची सरकारला मागणी आहे की जरांगे पाटलांची तब्येत खालावत चालली आहे, तरी सरकारनं तिकडे लवकरात लवकर लक्ष देऊन आरक्षणाचा मुद्दा निकाली काढावा. आणि कालपासून आम्ही आमरण उपोषणाला बसलेलो आहोत. आमची एकच मागणी आहे, जरांगे पाटलांची आहे. त्याच मागणीचं आम्ही समर्थन करतो की आम्हाला सरसगट महाराष्ट्रातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन शासनाने लवकरात लवकर आम्हाला न्याय द्यावा, ही आमची प्रमुख मागणी आहे. आणि ह्या मागणीसाठी आम्ही आत्तापर्यंत समिती जी स्थापन केली आहे, शिंदे समिती, त्यांना आम्ही आमचे पूर्ण डॉक्युमेंट पुरावे दिलेले आहेत. मग ते अगोदर म्हणते की आधारासाठी पुरावा पाहिजे, तर आधारासाठी एक पुरावा असायला पाहिजे. तर आम्ही त्यांना 11,000 पुरावे दिले. तर एवढा आधार सरकारला पुरेसा आहे का नाही, अजून किती आधार पाहिजे सरकारला. या अगोदर ज्या जाती त्यांनी समाविष्ट केल्या त्यावेळेला त्यांनी कुणाला आधार मागितला होता. आता आम्ही एवढा आधार दिला, एवढे पुरावे दिलेत तुम्हाला, तर तुम्ही लवकरात लवकर आम्हाला आरक्षण द्यायला पाहिजे. कारण की समाजाची जी स्थिती आहे, कधीपर्यंत समाजानं दम काढायचा आहे. कारण की तुम्ही एवढा 40 दिवसाचा वेळ पूर्ण घेऊनही आम्हाला आरक्षण दिलं नाही. आणि समाजाचा आता अंत पाहू नये, कारण की ज्या घटना घडत आहेत त्याला म्हणजे असं होतं आहे की शासन आम्हाला लेट करून ते करण्यास कारणीभूत पाडतं आहे. आम्ही आतापर्यंतही शांततेचा मार्ग अवलंबलेला आहे आणि त्यामुळेच आम्ही आमरण उपोषणाला बसलेलो आहोत. पण सरकारने मराठा तरुणांना आणखीन त्यांचा अंत पाहू नये. काही नवतरुण असतात, मग त्यांच्याकडून काही अशा घटना घडण्याची शक्यता, आम्ही त्या गोष्टीचं समर्थन करत नाहीत. आम्ही शांततेच्या मार्गानेच आमची लढाई सुरू ठेवत आहोत. तर मोठे सरांचं म्हणणं असं आहे की शासनाने खरंच अंत बघू नये आणि अजूनही त्यांचं अतिशय छान प्रकारे म्हणजे उपोषण चालू आहे. तर आपण बघत आहोत की येथील स्थानिक आमदार बबनरावजी लोणीकर यांची 2 ते 3 दिवसापासून एक पत्र व्हायरल होत आहे की मनोज जरांगे पाटील यांना त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. तर इथे काही उपोषण करते आहेत. तर आपण त्यांना विचारूया की ज्या लोकांमध्ये काही चर्चा होत आहेत की जे कागदी घोडे नाचवतात असे ते काही लोक म्हणत आहेत. तर तुमची काय त्यांच्याबद्दल एक मत आहे ते आपल्याला सांग. मत म्हणजे काय, त्यांनी नुसतं कागदावर घोडे नाचून चालणार नाही. त्यांनी विधानसभेमध्ये जाऊन गदारोळ करायला पाहिजे आणि मराठा आरक्षण लवकरात लवकर देण्यात यावं, यासाठी त्यांनी पूर्ण काय म्हणतो आपण त्याला मागणी करायला पाहिजे. मराठा 148 मराठा आमदार असताना सुद्धा जर आपल्याला काही मागण्या करत असताना सुद्धा जर हे नुसते कागदावर जर देत असतील, 40 वर्षापासून आतापर्यंत नुसते पाठिंबे देत आलेत, पाठिंब्याला पाठिंबे न देता त्यांनी आता स्वतःहून होऊन त्या कार्यपद्धतीमध्ये उतरून लवकरात लवकर आरक्षण प्राप्त करून घ्यायला पाहिजे. तर यांचं म्हणणं असं आहे की त्यांनी विधानसभेमध्ये हा विषय मांडायला हवा आहे, परंतु ज्या काही कमेंट त्यांना येत आहेत आणि ज्या त्यांच्या स्थानिक ज्या मतदारसंघामध्ये काही लोकांचं असंही म्हणणं आहे की त्यांनी पाठिंबा न देता राजीनामा द्यायला पाहिजे. तर याबद्दल तुमचं मत काय आहे. प्रथमतः मी सावरगाव येथील आज आमचा 7वा दिवस असून साखळी उपोषणामध्ये आमच्या गावातील तरुण एक चांगला संदेश देण्यासाठी आज आष्टी शहरातून आम्ही दिंडी काढून ते रॅली काढून भजन व भारुडाचा कार्यक्रम इथं घेतला
आणि शांततेचं आव्हान महाराष्ट्राला दिलंय. जरांगे पाटलांनी रात्री सांगितलं की उद्या कोणत्याही प्रकारची घटना अशी इथं होता कामा नये, याची सुरुवात आमच्या सावरगाववाल्यांनी आज खूप चांगल्या पद्धतीने केली. आणि विषय हा चालला की आमदारांनी काय करायला पाहिजे. आमदारांना राजीनामे वगैरे देऊन उपयोग नाही आहे, कारण त्यांनी संसदेत बसून स्वतःचा जो अधिकाराने तुम्हाला भांडता येईल तो राजीनामा दिल्यानंतर भांडता येणार नाही. त्यामुळे राजीनामा हा पर्याय नसून, किंवा माझ्या भाषेत सांगायचं झालं तर राजीनामा एक पळवाट असू शकते. कारण त्यांनी राजीनामा देता सर्व आमदारांनी मिळून मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना असं दडपण आणायला पाहिजे की उद्या तुम्ही आज तात्काळ राज्यपालाकडे जाऊन, महामहिम राज्यपालाकडे जाऊन आपण सर्वांनी बसून मिटिंग घेऊन चर्चात्मक स्वरूपात सर्वपक्षीय बोलून यावर काय मार्ग काढता येईल हा ताबडतोब याची अंमलबजावणी करून, तसं त्यांनी अधिवेशन भरून एखादं विधेयक पास करताना ज्यावेळेस स्वतःसाठी रात्रदिवस बघत नाहीत, तर आज प्रत्येक मराठा समाज आत्महत्या करतोय. अनेक ठिकाणी राजकीय लोक काही स्वतःच्या याच्यापैकी जे घटना घडवतात आणि त्याला मराठ्याचा मुलांनी केलं असं दाखवून त्यांचं, आमच्या मुलांचं, तरुण मुलांचं उद्ध्वस्त जे आयुष्य करायला गुन्हे दाखल करून आज नुकतंच त्यांनी ती मोहीम हातात घेतली आणि विजवायला गेलेल्या लोकांना सुद्धा सीसीटीव्हीमध्ये फुटेजमध्ये उचलून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचं जे षडयंत्र चालू आहे हे कुठंतरी थांबावं. आणि आमदारांनी, कोणत्याही मराठा आमदार असो किंवा जे पाठिंबा देत आहेत, त्यांनी पत्रद्वारे पाठिंबा न देता सर्वांनी मिळून सरकारवर दडपण आणून अर्जंट ताबडतोब अधिवेशन भरायला पाहिजे आणि मराठा आरक्षण काहीतरी तोडगा काढायला पाहिजे. हीच यावेळेस मी एक बोलू शकतोय की ओबीसी आणि मराठा, तर ओबीसीचंही मतदान जास्त आहे, तर त्या हेतूने की आमदार जास्त दुर्लक्ष घालून एक पळवाट करत आहेत असं जनतेचं म्हणणं आहे. तर याबद्दल जगताप साहेब आपल्याला काय जाऊ. सर्वांना खरं तर आत्ता तुम्ही प्रश्न विचारला की ओबीसी समाज की आमदारावर प्रेशर आहे. आमचा एकच सवाल आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रमुख 4 पक्ष आहेत, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप. ॲक्च्युली आम्ही 58 मोर्चे काढले. त्या 58 मोर्चामधून प्रत्येकानं आम्हाला काय, आमच्या स्टेजवर येऊन आम्हाला काय सांगितलं की आमचा तुम्हाला पाठिंबा आहे. पण नुसता पाठिंबा हा बाहेर स्टेजवर देऊन उपयोग नाही ना. 288 खासदार आहेत, आपले आमदार आहेत आपल्या विधानसभेमध्ये. आणि मागच्या वेळेला ज्यावेळेस मुख्यमंत्री फडणवीस साहेब होते, त्यांची मागची एक बाईट बघू आपण की त्याच्या बाईटमध्ये त्यांनी काय लिहिलं होतं. ज्यावेळेस उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना त्यावेळेस विरोधी पक्ष नेते हे फडणवीस साहेब होते. फडणवीस साहेब त्यावेळेस काय म्हणले की हा कायदा करण्याचा अधिकार पूर्णतः राज्याला आहे मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये. पण उद्धव साहेबांच्या ह्याच्यामध्ये ते हे नाही आहे की ते नेतृत्व करून आरक्षणाचं मुद्दा हायकोर्टामध्ये मांडून आपल्याला ते आरक्षण देऊ शकतात. ही बाईट फडणवीस साहेबांची आहे. आणि आज तेच फडणवीस साहेब काय म्हणतायत की हा कायदा आमच्या राज्याच्या हातात नाही, तो केंद्र सरकार किंवा ओबीसी नेता. आता आम्ही त्यांचे बऱ्याचशा सभा बघितल्या ओबीसीच्या स्टेजवर. ते धडक म्हणतात की आमचा DNA, आमच्या पक्षाचा म्हणजे भाजपचा, आमचा DNAच मुळात हा ओबीसी समाज आहे किंवा अदर कास्ट आहे. मग मराठ्यांना आम्हाला कुठं तुम्ही धरतच नाहीत का? जर आम्ही 35% आमचं वर्चस्व आहे की आमची लोकसंख्या आहे, आज 7 कोटीच्या आसपास आम्ही महाराष्ट्रामध्ये आहोत. मग आम्हाला ओबीसी समाजाचा विरोध नाही आहे. ओबीसी समाज हा आमच्या खांद्याला खांदा लावून आमच्या प्रत्येक सभेच्या ठिकाणी असू द्या किंवा आमच्या आंदोलनाच्या स्थळी प्रत्येक सामान्य माणूस आमचा येऊन आम्हाला पाठिंबा देतोय. खरा विरोध हा ओबीसी नेत्याचा आहे, कारण त्यांना आज पंचायत पडलेली आहे. कारण आम्ही जरांगे पाटलाच्या आदेशानुसार आंतरवाली सराटीमध्ये ज्यावेळेस 1 ते 1.5 कोटी लोक आम्ही जमा होतो एका प्रश्नावर, ह्या राजकारणी लोकांची समस्या काय झालेली आहे की जर सर्वसामान्य फाटका माणूस एवढं नेतृत्व करू शकतोय आणि 1 ते 1.5 लाख 1 कोटी लोक तिथं येऊन आंदोलन उभा करू शकतात आणि आपली समस्या मांडू शकतात, मग राजकीय नेत्यांचा प्रश्न काय झालेला आहे त्यांच्या मागं की जर सर्वसामान्य माणसं असं एकत्र येत गेले आणि यांचे प्रश्न जर सोडवत राहिले तर उद्या ज्या गोष्टी येतात ह्याच्या समस्यावर हा प्रत्येक समाज येऊन आंदोलन करीन आणि स्वतः, कारण ह्यांचे झेंडे धरायला आमच्याकडे आता कोणीही पोरं शिल्लक राहणार नाहीत. खरी समस्या ही आहे राजकीय नेत्यांची. ओबीसी नेते हे जे राजकारण करत आहेत किंवा फडणवीस साहेब जे राजकारण करत आहेत त्याला ओबीसी समाजातल्या तळागाळातला जो सामान्य कार्यकर्ता आहे त्याचा बिलकुल पाठिंबा नाहीये. खांद्याला खांदा लावून मुस्लिम समाज असू द्या, माळी समाज असू द्या, वंजारी समाज असू द्या किंवा बंजारा समाज असू द्या, हे सर्वसामान्य लोक जे आहेत ते आमच्या खांद्याला खांदा लावून रोज आमच्या समोर आहेत. फक्त राजकीय नेते जे ओबीसी आहेत ते आमच्यामध्ये दुफळी माजवायला लागलेत. आणि हे जे कालचं कट कारस्थान झालेलं आहे, मनोजदादानं कालच स्पष्ट केलंय की ते लोक आमचे असू शकत नाहीत,
कारण आमचं शांततेचं काम चालू आहे आणि शांततेच्या मार्गानंच आम्हाला आरक्षण मिळवायचंय. अहिंसेच्या मार्गानंच आम्ही चाललेलो. हिंसा आम्हाला कुठं करायची नाहीये आणि कुठल्याही कसल्याही प्रकारचं गालबोट आम्हाला लावून घ्यायचं नाहीये. म्हणून माझी कळकळीची आपल्या या TV चॅनलच्या माध्यमातून आमच्या सर्व मराठा बांधवांना एकच कळकळीची विनंती करायची आहे की कुठल्याही प्रकारचं आपण आपल्या या अहिंसेच्या मार्गाला गालबोट न लागून देता दादा जसं म्हणतील त्याप्रमाणे आपण आपलं अहिंसेच्या मार्गानं आपलं आंदोलन चालू ठेवूया. आज आमचे 6-7 बंधू आमच्या आष्टी आणि कोकट हातगाव सर्कलचे आमरण उपोषणालाच बसलेले आहेत. आता खरं तर पाहायला गेलं तर मनोजदादाची जी परिस्थिती आहे ती आता प्रत्येक तालुक्यामध्ये आमरण उपोषणाला आमचे बसलेले बांधव आहेत. ह्यांच्याकडे सुद्धा बघण्याचं काम आहे, कारण ऑक्टोबर हिट आहे. 2 शब्द जर आपण बोलायला गेलो तर आपण बघता की माझं तोंड कोरडं पडलंय. तर मग ह्यांची परिस्थिती आता कशी असेल. काल आता ह्यांना 48 तास होत आहे तिथं आमरण उपोषण बसलेले. तर दादाची परिस्थिती आज 7वा दिवस आहे. म्हणून आमची कळकळीची विनंती आपल्या माध्यमातून की लवकरात लवकर शासनाने यावर तोडगा काढावा आणि आमच्या 2 समाजामध्ये जे भांडण लावायचं काम चालू आहे ते थांबवावं, एवढीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही त्यांना विनंती करतो. जगताप काका ढवळे सर आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करूया. सर्वप्रथम तुम्ही या आष्टीच्या आंदोलनाची दखल घेतात याबद्दल मी तुमचं आष्टी सर्कल आणि कोकट हातगाव सर्कल यांच्या वतीनं मनापासून अभिनंदन करतो. मुळात खरं तर सांगायचं, विधान परिषदेमध्ये बसलेले हे सर्व आमदार शाळेत गेलेत की नाही हेच मला मोठी अडचण वाटते. कारण ज्या अर्थी आम्हाला पहिलीच्या वर्गात टाकलं त्या दिवशीच आम्हाला राष्ट्रगीत दिलेलं असतं, एक शपथ दिलेली असती की भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे देश बांधव आहेत. मग आम्ही सगळे देश बांधव असताना केवळ एकट्याच मराठा समाजावर असा का अन्याय होतो. याच्या अगोदर कुठल्या जातीला कुठल्या कागदपत्राच्या किंवा कुठल्या पेपरच्या भरोश्यावर आरक्षण दिलंय. एकतर आरक्षण जातीवर दिलंय का त्याच्या आर्थिक बिकट परिस्थितीवर दिलंय. पहिलं तर हे शासनानं डिक्लेअर करावं, म्हणजे ह्याच्यातले सगळे मार्ग शासनालाही कळतील. बरं, दादा वारंवार सांगतात की पुरावेत. आतापर्यंत जवळपास 16,000 कुणबी मराठा हे प्रमाणपत्र आम्ही स्वतःहून कमिटीला दिलेत. 2 महिन्याचा वेळ ज्या कमिटीनं मागितला, कमिटीनं कुठलंही कार्य केलेलं नाही. हे टोटल आम्ही प्रत्येक जिल्हा वाईज स्वयंसेवक नेमले होते आणि हे जे पुरावे दिलेत आम्ही समितीला हे मराठा बांधवाच्या स्वयंसेवकांनी दिलेत. आतापर्यंत कमिटी ही गेली, हैदराबादला गेली आली, मुळात कमिटीनं कुठलंही केलं नव्हतं. बरं, 2 महिन्यापासून कमिटी नेमलेली आहे. कमिटीचं काम काय आहे हे तरी तुम्ही आम्हाला लेखी कळवा, म्हणजे आमच्याही लक्षात येईल की आरक्षण कुठं अडकलंय. तर ह्या आणि खरा मुद्दा असा आहे की ग्राउंड लेवलचे जे मराठा बांधव आहेत, ओबीसी बांधव आहेत, एससी बांधव आहेत, हे सर्वजण आम्ही एका ताटात खाणार आहेत. एका रूममध्ये एका शाळेत शिकणारे मुलं आहेत. ह्यांना प्रत्येकाची परिस्थिती माहिती आहे. आणि दादाचा मूळ मुद्दा आहे की आम्ही काय, दादांचा मुद्दा काय आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आम्हाला शिकवण दिलेली आहे, अत्याचार कोणावर करायचा नाही आणि कोणी जर आपल्यावर विनाकारण अन्याय करीत असेल तो सुद्धा आपण सहन करायचा नाही. यामुळे मी पुनश्च एकदा तुमच्या माध्यमातून या देशात बसलेल्या सगळं राजकीय लोकांना की तुम्ही अगोदर अभ्यास करा, तुम्ही शाळेत गेलेत का नाही हे तुम्ही ठरवा. आणि तुम्हाला पत्र बित्र वगैरे काढायची कोणालाही गरज नाही. तुम्हाला आम्ही निवडून कशासाठी दिलेलं आहे, तुमचं दुकान तिथे आहे. विधिमंडळात बोलायचे तुम्हाला अधिकार आहेत, तुम्ही फक्त विधिमंडळातच बोला. विधिमंडळ कशासाठी निर्माण केलेलं आहे, देशाची संस्कृती आणि देशाचं संविधान काय सांगतंय. जर तुमचं जर पत्रावरच काम होत होतं तर मग आम्हाला तुम्हाला आमदार खासदार मंत्री करायची काय गरज होती. एवढा खर्च देशाला करायची गरज काय. एक जर काम एखाद्या कुठल्या मंत्र्याच्या किंवा आमदाराच्या पत्रावर जर होत असेल तर लाखो रुपयाचं इलेक्शन कमिशनर ह्या सगळ्या गोष्टी नेमून हे सगळे कर्मचारी तिथं कामाला लावून एवढा आवाढव्य खर्च करायची गरजच नाही. त्यामुळे मी परत एकदा तुमच्या माध्यमातून सांगतोय की बाबांनो, गरजवंत मराठ्यांसाठी तुम्हाला आरक्षण द्यावाच लागणार आहे आणि ते घेतल्याशिवाय आम्ही मात्र शांत बसणार नाही. जय जिजाऊ.